लाडकी बहीण योजना 9वा हप्ता कधी येणार या संदर्भात आदितीताई तटकरे मंत्री आदितीताई तटकरे यांनी डेट सांगितलेली आहे। तारीख आपल्याला कळालेली आहे। लक्षात ठेवा कधीपर्यंत 9वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। आपण पटकन अधिक न वेळ घालवता डायरेक्ट आपण ट्विटकडे जाऊयात। हे बघा आदितीताई तटकरे यांनी थोड्या वेळापूर्वी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केलेली आहे आणि ट्विटरला पण केली आणि फेसबुकला पण केलेली आहे आणि त्यामध्ये बघा स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना हे बघा इथे मी तुम्हाला परत झूम करून दाखवतो। योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्चचा महिला सन्मान निधी जो आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया जी आहे मार्च बघा 7 मार्चपासून सुरू झालेली आहे आणि सोबत 12 मार्च 2000 पर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 8वा हप्ता येणार आहे। सॉरी 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। त्यामुळे कोणीही काळजी करू नका। लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाची अपडेट आहे। मी पण तुम्हाला सांगितलं होतं 11 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे आहे पैसे येतील। बघा हे बघा इथे मी काल परवा सांगितलं होतं की 11 तारखेपर्यंत जे आहे काय होणार आहे तर हे जे वितरण आहे तर हे वितरण चालू राहणार आहे 11 मार्चपर्यंत आणि आदितीताई तटकरे यांनी सांगितले की 12 मार्चपर्यंत जे आहे वितरण प्रक्रिया काय राहणार आहे सुरू राहणार आहे आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्याचे 1500 रुपये जे असे 2 टप्प्यात बघा 2 टप्प्यात मिळून एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया जी आहे युद्ध पातळीवर चालू आहे। आणि पुढे बघा किती महत्त्वाची गोष्ट बोलली आहे सर्व पात्र लाभार्थ्यांनी दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे। स्वतः मंत्री साहेब म्हणतात निश्चिंत राहा। त्यामुळे कोणी काळजी करू नका। सर्वात मोठी खुशखबर आहे व्हिडिओला मोठं वाढवणार नाही। तुम्ही मला म्हणत होतात की कधी मिळेल मार्चचा महिना म्हणजे 9वा हप्ता डेट जी आहे 12 तारखेच्या आत म्हणजे त्याच्या अगोदरच सर्वांना पैसे मिळतील। आज 9 तारीख आहे 12 तारखेच्या आत सर्वांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे खटाखट परत एकदा तुमच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात होईल। एकदम 100% ही खरी न्यूज आहे आणि स्वतः आदितीताई तटकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे। आणि तुम्हाला माहिती आहे दीपक सरने एकदा सांगितलं तर मग बातमी जी आहे ती खरीच होती आणि अंदाज पण आपण वर्तवला होता काल परवा 2-3 दिवसापूर्वीच की 11 तारखेपर्यंत जे आहे 11 मार्चपर्यंत वितरण सुरू राहील। मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही व्हिडिओ पाहत असताल तर आणि आज सांगतोय मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी आदितीताई तटकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचे पैसे 12 तारखेच्या आत दोन्ही हप्त्याचे पैसे म्हणजे एक हप्ता तर जवळपास बऱ्याचशा लोकांना मिळालेला आहे। ज्यांना मिळालं नाही त्यांना पण मिळेल। या व्यतिरिक्त काही जरी अडचण असेल तर तुम्ही ती मला कमेंट्समध्ये विचारू शकता। लक्षात ठेवा खूप आनंदाची बाब आहे। बरेचसे लोक म्हणत होते की 9व्या हप्त्याबद्दल काय एकच हप्ता दिला। आता खरं तर मार्च महिना आणखी भरायचाच राहिला होता। मार्च महिना आणखी संपलाच नाही तरीही अगोदर मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्वतः ट्विटच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे 12 तारखेच्या आत। परत सांगतोय बघा 12 तारखेच्या आत हे बघा इथे लिहिले स्पष्टपणे त्यांनी 12 मार्चपर्यंत सुरू राहणार असून काय वितरणाची प्रक्रिया पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मार्च महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 2 टप्प्यात 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे। सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना जे आहे याबाबत जे आहे कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही। सर्व लाडक्या बहिणींनी याबाबत निश्चिंत राहावे। कोणीही चिंता करायची गरज नाही। आता काही चान्सच नाही कोणाला काही बोलायचा की कधी येणार आणि काय येणार। 9वा हप्ता तुम्हाला तुमच्या खात्यावर लवकरच पुढच्या काही दिवसामध्येच जे आहे यायला सुरुवात होईल। तुर्तास लक्षात ठेवा आता सध्या 8व्या हप्त्याचं वितरण चालू आहे। 9वा हप्ता अजून कोणाला जमा झाला नाही त्यामुळे कोणी कन्फ्यूज होऊ नका। कोणी जर का लक्षात ठेवा काही जर ट्विटच्या माध्यमातून म्हणजे कमेंटच्या माध्यमातून सांगितलं तुर्तास जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा। ज्यावेळेस 9वा हप्ता अपडेट जे वितरण सुरू होईल एक्झॅक्टली त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला आपला व्हिडिओ पडेल आणि तुम्हाला माहिती आहे अगोदर जे काही घडायचं असेल तर त्याची माहिती अंदाज पण सांगतो आणि खात्रीलायक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पण सांगतो म्हणजे तुम्हाला अपडेट पण देतो। दोन्ही पण असतं। आता सध्याची जी काही ही आदितीताई तटकरे यांची फेसबुक पोस्ट जी आहे ही खूप जी आहे व्हायरल होत आहे। त्यामुळे सर्वांनी आता कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही। तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।